15 सप्टेंबरपासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम हाती घेऊन अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशाने जिल्हाभरात सुद्धा मोहीम राबवली जात आहे। नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पियुष चिवंडे यांच्या आवाहन केल्याने 15 सप्टेंबर पासून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून कुटुंबातील सदस्यांची तपासणी मोहीम अंतर्गत करण्यात येत असून धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, ज्यात तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी चांगलाच प्रतिसाद देत मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होते। कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाने निवड केलेल्या टीममध्ये आशा वर्कर, स्वयंसेवक व गावातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबांच्या सदस्यांची ताप, ऑक्सिजन लेवल यासारख्या तपासण्या करून कोरोना नियंत्रणासाठी हाताळण्याची घ्यावयाची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। त्याकरिता सर्व नागरिकांचे मोहिमेला सहकार्याची गरज असल्याचे आमदार प्रताप अडसळ यांनी सांगितले। कार्यक्रमात आमदार प्रताप अडसळ यांच्यासह तालुक्यातील तहसीलदार पियुष चिवंडे, सभापती वैशाली रिठे, उपसभापती राजू घोडे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अक्षय ठाकरे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करीत कार्यक्रमादरम्यान तपासणीचे प्रात्यक्षिक करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। या मोहिमेचा एकमात्र कोरोनाचे नियंत्रण असून नागरिकांमध्ये जनजागृती करणे आहे, ज्यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी दिघोडे, प्रशासकीय कर्मचारी सचिन रेठे, अंगद पाटील ठाकरे, पुंडलिकराव केकान, विलास वितोंडे, सुरेश गायधनी, राजेश पाठक, नवल खिच्ची, घनश्याम सारडा, ईश्वर टेवरे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे, अमित गुल्हाने, तालुका सरचिटणीस पंकज मेठे, जिल्हाध्यक्ष महेश कडू, अमोल दहातोंडे, अंकुश निमनेकर व मोठ्या संख्येत लोकप्रतिनिधी उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।